नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. तुम्हाला माझ्या शेजारी जी इमेज दिसते आहे, ती इमेज आहे एक ओबीसी बांधव हिंदू एकता मंचावरून भाषण करत होता. भाषण करता-करता त्याला थांबवलं आणि त्याला ओढत-ओढत दुसरीकडे नेलं. त्याला बोलू दिलं नाही. तो असं काय बोलत होता, की त्याला बोलू दिलं गेलं नाही? तो असं कोणत्या पक्षाचं त्याने नाव घेतलं होतं, की ज्याच्यामुळे मिरची झोंबली आणि त्याला बाजूला नेलं? आज हिंदू एकता संमेलन म्हणत असताना, जेव्हा हिंदू काहीतरी ऐकायला आले, तेव्हा हिंदू म्हणजे बाकीचे सगळे लोकं नाही आहेत का? कारण की कुणालाही बोलण्याचं असं जे काही आहे, खरं-खरं सांगत असेल तर तिथे थांबवलं जातं. त्याच्यावरच आजचा विषय आहे. ॲक्चुअली हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. अ, उत्तर प्रदेशमधला हा व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही या कमेंट्स पण बघा तुम्ही. हा जो दादा आहे ना, हा तिथं बोलत होता आणि बोलता-बोलता त्याने असं म्हटलं, की उत्तर प्रदेशमध्ये ओबीसीचं आरक्षण हे 27% होतं आणि ते आरक्षण कमी करून 14% वर आणलेलं आहे आणि ह्या भाजपच्या लोकांनी ते 14% वर आणलेलं आहे, असं तो बोलला. जसं त्यांनी पक्षाचं नाव काढलं, जसं त्यांनी ओबीसी आरक्षण या विषयावर बोलायला लागला, त्याला या आयोजकांच्या टीमपैकी एक माणूस त्या स्टेज त्याच्या जवळ गेला, माईक जवळ आणि त्याला बोलू दिलं नाही. त्याचं वाक्य सुद्धा संपवू दिलेलं नाहीये. आज बहुतांश ओबीसी समाजातल्या आपल्या बांधवांना असं वाटतं, की भाजप ओबीसीसाठी काहीतरी भलं करतायत, काहीतरी चांगलं करतायत. पण असं नाहीये. पहिल्यांदा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवते आणि नंतर ChatGPTला सुद्धा माहिती आहे, की हा जो पक्ष आहे ना, हा कोणाही बहुजनांच्या सोबत नाहीये. त्यांना हे एकच जात भारी ठेवायची आहे वरती. मैं बताऊंगा कि यहाँ सब बघा. चल रहा है तो आप शिक्षा को बढ़ावा दो। अगर शिक्षित हो जाएंगे तो आप हर चीज कायदे में रह के और सब अपना सब कुछ करेंगे। साथियों, मेरे भाइयों, मैं आपको बता दूं, मध्य प्रदेश में हम ओबीसी वर्ग में आते हैं और हमारे ओबीसी वर्ग को मध्य प्रदेश में 27% आरक्षण मिला हुआ था, वो आज इस बीजेपी सरकार ने 14% कर दिया है। बघा, माईक बंद केलाय, आवाज पण बंद झालेला आहे. ऐसा हमारे यहाँ लोग बाग तो बैठे हुए हैं, तो हमें एक संदेश है, लेकिन मैं बता दूं, मैं शिक्षा के बारे में बता शेवट शेवट जो आहे ना, तो तुम्ही परत एकदा बघा. मध्य प्रदेश बद्दल बोलतोय आपण. मी बहुतेक मगाशी उत्तर प्रदेश सांगितलं असेल. मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे, शेवटचा भाग बघा. जसं त्यांनी म्हटलं ना, की या भाजपच्या लोकांनी आरक्षण कमी केलेलं आहे, तसंच त्याला तिथे थांबवलं. त्याचा माईकचा आवाज सुद्धा बंद केला. माईकवर सुद्धा त्यांनी असे लोक ठेवलेले होते, की जे असं काही बोलणार नाही. बरं असं होतं का, की त्याने काही खोटं बोललं, चुकीचं बोललं, तर एखाद्या माणसाने स्टेजवर हे सांगायला पाहिजे होतं, की नाही गड्या ही बातमी चुकीची आहे. पण नाही. खरं आहे पण तोंड बंद करायचे आहेत. ही रिअॅलिटी आहे. तरीही अनेक ओबीसींना असं वाटतं, की हे काहीतरी आमच्या भल्याचे आहे. हे बिलकुल भल्याचे नाहीये. परवाच्या दिवशी मनकर्णिका घाटावर अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीचं काय केलं त्यांनी बघितलं असेल. 80च्या वर तिथे घाट आहे. एकही घाट फोडलेला नाहीये. फक्त एक घाट त्यांनी फोडून उखडून टाकला. मनकर्णिका घाट. त्याच्यावर लोकांनी बातम्या केल्या. मग काही लोकांनी एआय व्हिडिओ पण बनवले. आता बातम्या खऱ्या पण आहे आणि काही लोकांनी एआय व्हिडिओ बनवले. तर लोक काय म्हणतात, नाही नाही हे एआय, अरे बाबा मूर्ख. यांच्याच लोकांनी मुद्दामून एआयचे पण व्हिडिओ काही व्हायरल केले आणि लोकांना हे दाखवलं की हा खरा व्हिडिओ नाही, हा एआय. म्हणजे लोकांना खऱ्या बातमीवर सुद्धा डाऊट यावा, इतक्या भयंकर पद्धतीने हे घाणेरडे षडयंत्र खेळतात. कमेंट्स बघा याच्या खालच्या, इतक्या कमेंट्स आहेत, भयंकर आहे. एक निलेश पवार म्हणून आहे, त्यांनी आज फेसबुकला ही पोस्ट केलेली होती. हिंदू एकता संमेलनामध्ये एक ओबीसी तरुण बोलत असताना त्याने उपस्थित त्यांना सांगितलं, की मध्य प्रदेश राज्यात ओबीसी समाजाला 27% आरक्षण, हे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि ते म्हणतायत, की मित्र आणि शत्रू यांची ओळख आपण केली पाहिजे. नाही तर धर्माच्या नावाने, हिंदू एकतेच्या नावाने आपल्याला एकत्र करून, जर असं वाटत असेल, की जर हिंदूची भलाईच करायची असती, तर हे दिलं असतं ना आरक्षण. आणि हे आरक्षणाच्या विरोधात जावं म्हणून एक मोठी लॉबी पण काम करते. ChatGPTला मी प्रश्न विचारलेले आहे. तुम्हाला ChatGPTचं ते चॅट पण सांगते. पण ही जी बातमी आहे, हा व्हिडिओ आहे, हे बघा. यांच्या इथे नाव जे दिसतंय, यांच्या
फेसबुकवरून हे त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने हे केलेलं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट आहे ना दाखवते ChatGPT काय सांगते की कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते एक लॉबी काम करते आहे. कशासाठी? तर ती म्हणजे सगळ्यांना या बहुजनांना कसं खाली दाबता येईल, कसं वरती येणार नाही हे पाहता येईल याच्यासाठी एक लॉबी काम करते. एक मिनिट, आता ती स्क्रीन शेअर होत नाही आहे, पण मी तुम्हाला इथूनच वाचून दाखवते. ChatGPT असं म्हणते की बहुजनांनी किंवा आरक्षणाच्या विरोधात एक लॉबी काम करते. त्यातलं सगळ्यात पहिलं लॉबी ती म्हणजे भांडवलशाहीची लॉबी. हे भांडवलदार वर्ग काय करत असतात, सतत सांगत असतात की आरक्षण दिल्यामुळे काय होतं तर गुणवत्ता कमी होते. आता त्यांना असं विचारायचं की काही काही क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीये बरं का, आणि त्या क्षेत्रामध्ये काय काम करतंय म्हणा देश, जसं की पत्रकारिता, आरक्षण नाहीये. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये कोण आहे, 90% न्यूज रूम बसलेले एकाच जातीतले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं आपली जात भारी आहे. आणि आज त्यांनी भारताच्या पत्रकारितेचा हालत काय करून ठेवलेली आहे, तर जगभरातले लोक हसतात. काय भारतातले पत्रकार म्हणतात नुसतं सरकारला प्रश्न विचारायचे, सरकारची हे करत असतात, तळवे चाटत असतात. ही हालत केलेली आहे. जिथे आरक्षण नाही तिथे तरी या देशाने काय केलंय, देशाने म्हणण्यापेक्षा ह्या लोकांनी काय केलंय. स्पोर्ट्समध्ये आरक्षण नाहीये, तो चायना तिथे एवढं मोठं मेडल घेऊन येतो, भारतात नाही येत आहेत मेडल्स. मेडिकलमध्ये आरक्षण नाहीये. मेडिकलमध्ये म्हणजे कुणाला एंट्रन्सला आहे, पण कोणी दवाखाना टाकावा आणि कोणी तो चालवावा. सगळी कट प्रॅक्टिस जी आहे ती मॅक्सिमम चाललेली आहे. मग हे काय आहे? आणि मग म्हणतात की हे लोक आरक्षण म्हणजे काहीतरी क्वालिटीला मारक. 2000 वर्ष इथल्या बहुजनांच्या बुद्धीला आलेला बहर, बुद्धीची क्वालिटी संपवून टाकली. तिला वर करून सुद्धा बघू दिलं नाही. आणि 2000 वर्ष ज्या एका जातीतले लोक ते कोणत्याही क्वालिटीचे गुणवत्तेचे असले तरीही त्यांनी 100% आरक्षण घेतलं. त्याच्यावर बोलणार आहात की नाही म्हणा. आणि म्हणून आजचं आरक्षण हे ऐतिहासिक न्याय असतो, ऐतिहासिक न्याय. दुसरी लॉबी काम करते ती म्हणजे ब्राह्मणवादी लॉबी. ChatGPTने सांगितल्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगते. तुम्ही विचारा आरक्षण विरोधात भारतात कोणती लॉबी काम करते असं ChatGPT टाका, ती उत्तर देईल तुम्हाला. जी एक लॉबी आहे त्या जातीतले सगळेच तसे नाहीयेत. खूप चांगले विचारे स्वभावाने आहेत, काही अनेक आहेत. पण काही लोक आहेत की त्यांना असं वाटतं की आरक्षण जर मिळालं तर बहुजन, SC ST OBC इथले लोक वरती जातील आणि मग ते असे तर 50% नोकऱ्या जवळपास यांच्याकडे असतातच, नोकरीमधला भाग. तर मग ते जास्त प्रमाण होईल, त्यांचं प्रमाण कमी होईल. पहिली तर लोकसंख्या यांची खूप कमी आहे, पण तरीही त्यांना असं वाटतं. खरं तर असा विचार नाही केला पाहिजे. हिंदू हिंदू म्हणून ज्या बहुजनांना मूर्ख बनवले तुम्ही इतके वर्ष, ते हिंदू आपल्या कुटुंबातले, आपल्या फॅमिली मधले भाग नाही आहेत का? त्यांना आपलं म्हणून वर का नाही येऊ द्यायचं? तर ही लॉबी काम करते. आणि म्हणून आता UGCचा जो कायदा आलेला आहे ज्याच्यात महाविद्यालयांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण दिलंय, खूप चांगली गोष्ट आहे ही. तर आता त्याच्या विरोधात सुद्धा हीच लॉबी एक काम करते आहे आणि जी म्हणते की हे आरक्षण हे रद्द करा, UGC कायदा बंद करा, रद्द करा. का बाबा? ज्यांची लोकसंख्या या देशामध्ये 50%च्या वर आहे, 60%च्या वर आहे, त्यांना 27% सुद्धा आरक्षण नको. आणि ज्यांची लोकसंख्या 10% पण नाही त्यांना 50% आरक्षण कशासाठी? म्हणून आरक्षण हे दिलं पाहिजे, वाढलं पाहिजे. आरक्षण हे एंट्री लेवलला असतं, कॉलेज लेवलला असतं. आरक्षण घेऊन तुम्ही डिग्री पास नाही होत. तुम्हाला फक्त एंट्रन्सला आरक्षण आहे. UGC मध्ये एंट्रन्सला म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशनला. बाकी पुढे तुम्ही फर्स्ट इयर कोण पास होणार? हे ज्यांनी अभ्यास केला तेच पास होणार. भले OBC SC ST नी चांगले मार्क मिळवले तर ते पास होणार, आणि जे ओपन मधून ऍडमिशन वाले होते त्यांनी अभ्यास नाही केला तर ते नापास होऊ शकतात. आणि त्यामुळे हे जे काही षडयंत्र चाललेलं आहे, हा दादा याचं म्हणजे हे सगळ्यात उदाहरण इतकं रिमार्केबल आहे. हा फोटो तुम्ही फक्त बघा. काय चुकीचं बोललं होतं की त्याचं थांबवलं, त्याचा माईक बंद केला.
आणि हे जे आपले ओबीसी बांधव ज्यांना असं वाटतं की हे लोक काहीतरी भलं करताय, हे बिलकुल भलं करणार नाही आहेत. तुम्ही बघा अजून पुढचा काळ की हे यांचे धोरण एकीकडे मुद्दामून कन्फ्युजन करण्यासाठी, आपल्या घरातल्या आई बहिणींना अडकवून ठेवण्यासाठी काय केलंय, तर ते बाबा बुवा मोठे केलेले आहेत. त्यांचे रील्स येतात, तुमच्या आया बहिणी बघत असतील. मग ते त्यांना सांगतात सोमवारी हे करा, मंगळवारी ते करा, गुरुवारी ते करा. आणि मग कधीतरी एखाद्या दिवशी बरोबर इलेक्शन आलं का ते पिल्लू सोडतात की हा पक्ष कसा भारी आहे, हाच कसा तुम्हाला मदत करताय. तर कुठल्याही देवापर्यंत जायला, कुठल्याही धर्मापर्यंत जायला मध्यस्थीची गरज नसते. तुम्ही शांत घरामध्ये बसून राहिलं, ध्यान केलं, नामस्मरण केलं ना, तिथपर्यंत पोहोचता येतं. सगळ्या गोष्टी शक्य करता येतात. पण हे अडकवणं चाललेलं आहे, शाळा बंद पडत आहेत, रोजगार उपलब्ध नाही आहे. कोणी काय बोलायला गेलं तर असं, मग नाव कशाला द्यायचं हिंदू एकता संमेलन. तर हे असं सगळं आहे. या ज्या कमेंट्स आहेत एकदा बघा. बीजेपी में ओबीसी को केवल अपने पिछड़े राम के झंडे के डंडे को गहरे गाड़ कर रखना है, असं म्हणतायत हे. शिक्षा की ताकत से ही उन्नति का रास्ता तय होता है. बघा तुम्ही पॉज करून. या सगळ्या गोष्टीबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त ओबीसी बांधवांपर्यंत पाठवा. थांबते. थँक्यू सो मच.